श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 221 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर। तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धार कामाला वेग आणि कुरनूर मध्यम प्रकल्पातली पाणी वितरण व्यवस्था तसंच निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती। धाराशिव जिल्ह्यातल्या 57 पैकी 33 महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी जिल्ह्यातल्या 1,80,786 शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 221 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली। जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या 1,63,097 हेक्टर क्षेत्राच्या नुकसानीपोटी ही भरपाई मंजूर करण्यात आली आहे। या अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदानातून वगळलेल्या महसूल मंडळातही नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली। देश का प्रकृती परीक्षण अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या 18 ते 70 वर्ष वयोगटातल्या सर्व नागरिकांची आयुर्वेद तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली। धाराशिव जिल्हा परिषदेत घेण्यात आलेल्या या शिबिरात जिल्हा परिषदेच्या 350 अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपलं प्रकृती परीक्षण करून घेतलं। माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त धाराशिव इथल्या लोकसेवा समितीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या लोकसेवा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। मराठवाडास्तरीय दिले जाणारे हे पुरस्कार समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात निरपेक्ष भावनेनं काम केलेल्या सेवावृत्तींना दिले जातात। बीड जिल्ह्यातल्या ढोकणमोहा इथले पसायदान सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे, जालना जिल्ह्यातील लिखित पिंपरी इथल्या प्रेरणादायी शिक्षण संकुलाचे रामकिसन सोळंके आणि धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग इथल्या पालावरची शाळा या प्रकल्पाच्या मीराताई मोटे यांना हे लोकसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले। सन 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत अभियानाअंतर्गत क्षयरोग चाचणीचे धाराशिव जिल्हास्तरीय उद्घाटन नागरी आरोग्य केंद्र 1 इथं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश हरिदास आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर यांच्या हस्ते झालं। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लवकरच पुरातन झळाळी लाभणार आहे। मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सध्या वेगात सुरू आहे। भाविक आणि पुजारी बांधवांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। हजारो वर्षांच्या अनमोल आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरासह मंदिर परिसरातल्या उपदेवतांच्या मंदिरांनाही प्राचीन गतवैभवाचं रूप मिळणार आहे। लवकरच राज्यासह देशभरातल्या देवी भक्तांना तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा मूळ प्राचीन गाभारा पाहता येणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली। मंदिर समितीच्या स्वनिधीतून 60 कोटी रुपयांची कामं सध्या वेगात सुरू आहेत। धाराशिव जिल्ह्यात केंद्र सरकारच्या नई चेतना या अभियानाअंतर्गत लिंगभेद समानता या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले। महाराष्ट्र जीवनोन्नती उमेद अभियानाच्या वतीनं धाराशिव तालुक्यातल्या गोवर्धनवाडी या गावात भाग्योदय ग्रामसंघाच्या महिलांनी सुरू केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून लिंगभेद समानतेविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली। तसंच महिलांना महिला हिंसाचार प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि महिला पुरुष समानता यावर शपथ देण्यात आली। भारतीय डाक कर्मचारी संघाचं द्विवार्षिक अधिवेशन धाराशिव इथं पार पडलं। भारतीय मजदूर संघ प्रणित भारतीय डाक कर्मचारी संघ आगामी काळात पोस्टल कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देणार असून जास्तीत जास्त डाक कर्मचाऱ्यांनी या संघात सहभागी व्हावं असं आवाहन भारतीय मजदूर संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयकुमार वाघमारे यांनी यावेळी केलं। तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग परिसरातील कुरनूर मध्यम प्रकल्पातल्या 55 वर्ष जुन्या पाणी वितरण व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी हिवाळी अधिवेशनात 13,97,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे। दुरुस्तीअभावी मुख्य कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे। त्यामुळे पूर्ण क्षमतेनं पाणी वितरण होत नसल्यानं 3,500 हेक्टर क्षेत्राला फटका सहन करावा लागत आहे। हा निधी उपलब्ध झाल्यामुळे आता 10 गावातल्या 3,643 हेक्टर क्षेत्राला त्याचा लाभ होणार आहे। धाराशिव इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक समरसता मंचच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं। धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।